नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणितामध्ये शिकणार आहोत की दिलेल्या ज्या संख्या आहेत तुम्हाला क्रमवार, तर त्याच्यामध्ये एकूण समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत हे आपण कसं काढायचं ते या ठिकाणी आपण शिकणार आहोत. मित्रांनो, चला तर मग लगेच सुरुवात करूया. आणि या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे, 1 ते 12 मधील एकूण समसंख्या किती? हे 1 ते 12 मी तुम्हाला लवकर समजण्यासाठी सोपं घेतलं आहे. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन आपण करू शकतो. या प्रश्नामध्ये आपण तोंडी पण सांगू शकतो की 6 समसंख्या आहेत आणि 6 विषम संख्या आहेत. पण या ठिकाणी आपल्याला सूत्राचा उपयोग करून आपण सांगायचे आहेत की एकूण समसंख्या किती आहेत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला कुठलं सूत्र वापरायचं आहे. तर आपल्याला सूत्र दिले. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नात काय विचारले ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला समसंख्या विचारलेल्या आहेत, म्हणून आपण या ठिकाणी समसंख्यांचा हे सूत्र वापरायचे. एकूण समसंख्या बरोबर शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या छेद 2 आणि अधिक 1. तर बघा, तर मग करूया आपण या ठिकाणी. बरोबरच्या खाली या ठिकाणी बरोबर आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बरोबर देऊया. या ठिकाणी बघा, शेवटची समसंख्या शेवटची समसंख्या बघितलात तर 12 ही दिलेली अंक आहे, यातली 12 हीच शेवटची आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहायचे 12 हे वजा. आता या ठिकाणी पहिली समसंख्या म्हणाले आपल्याला. पहिली समसंख्या म्हणजे 1 ही काही पहिली समसंख्या नाही आहे. 1 नंतर येणारी जी समसंख्या आहे ती म्हणजे 2 आणि छेदात 2 आणि अधिक 1. तर बघा मित्रांनो, 12तून 2 गेले, राहिले 10 आणि 10/2 अधिक 1 बरोबर हे बे 1 बे आणि बे 5 10. 5चा भाग बसला. या ठिकाणी बघा, 5 अधिक 1 बरोबर 6. तर 1 ते 12 मध्ये या ठिकाणी 6 समसंख्या आहेत. चला, अशाच प्रकारचा आपण दुसरं एक गणित अभ्यासूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता 31 ते 75 मधील एकूण समसंख्या विचारलेल्या आहेत. तर प्रश्नामध्ये सर्वात अगोदर आपण निरीक्षण करायचे, काय विचारले आपल्याला. या ठिकाणी विचारलेलं आहे समसंख्या, म्हणून आपण हे समसंख्येचं सूत्र वापरायचं आहे. एकूण समसंख्या बरोबर शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या छेदात 2 अधिक 1. तर या ठिकाणी बघा 31 या आपण या ठिकाणी बरोबरचं चिन्ह देऊन घेऊया. आता शेवटची समसंख्या, आता या ठिकाणी 75 आहेत, पण 75 ही विषम संख्या आहे. आता त्याच्या अगोदर येणारी समसंख्या म्हणजेच तीच आपली शेवटची समसंख्या म्हणजे 74 आणि वजा पहिली समसंख्या. आता 31 ही पण विषम आहे. 31 नंतर येणारी समसंख्या म्हणजे ती 32 आणि हे छेदात 2 आणि अधिक 1. या ठिकाणी यांची वजाबाकी करूया. 4तून 2 गेले, 2 राहिले. 7तून 3 गेले, 4 राहिले आणि छेदात 2 आणि अधिक 1. या ठिकाणी आपण 2 न भाग जातो. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 1 बे. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं 21 अधिक 1 बरोबर 22. 31 ते 75 मध्ये 22 समसंख्या आहेत. चला, यानंतर आपण समसंख्येच्या बाबतीत या सूत्राचा उपयोग करून आपण काढू शकता. तसंच पुढचं गणित आपण अभ्यासूया की आता विषम संख्या कशा काढायच्या. तर विषम संख्येसाठी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. सूत्र तेच आहे, काही बदललेलं नाही. गणितामध्ये आपण निरीक्षण करायचं आहे 31 ते 75 मध्ये आता विषम संख्या म्हणालेल्या आहेत. तर विषम संख्येसाठी पण तेच सूत्र आहे. शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या छेद 2 अधिक 1. तर चला तर मग बघूया. या ठिकाणी बरोबरचं बरोबर चिन्ह आणि शेवटची विषम संख्या 75 ही विषमच आहे, त्यामुळे या ठिकाणी शेवटची तीच आपली विषम संख्या वजा पहिली विषम संख्या 31 ही विषमच आहे, त्यामुळे ही पहिली विषम संख्या छेदात 2 अधिक 1. आता या ठिकाणी बघा, 5तून 1 गेले, 4 राहिला. 7तून 3 गेले, या ठिकाणी पण 4 राहिले आणि छेदात 2 आणि हा अधिक 1. आता 2 न भाग जातो याला. बे 1 बे, बे 1 बे. म्हणजे या ठिकाणी बरोबर 22 अधिक 1 बरोबर 23. 31 ते 75 मध्ये 23 विषम संख्या आहेत. पुढचं गणित बघा, 26 ते 86 मधील एकूण विषम संख्या किती.
तर मित्रांनो यासाठी पण ते आपल्याला सूत्र हे वापरायचं आहे, एक विषम संख्या बरोबर शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या छेद 2 अधिक 1. तर हे पण तसंच करूया. बघा या ठिकाणी बरोबर शेवटची विषम संख्या, आता शेवटची 86 ही सम आहे, पण त्याच्या अगोदरची विषम म्हणजे 85 वजा पहिली विषम संख्या, तर 26 ही सम आहे, पण त्याच्यानंतर येणारी जी आहे ती 27 ही विषम संख्या घ्यायची आहे आणि छेदात 2 आणि अधिक 1. या ठिकाणी बघा जात नाहीत म्हणून ह्या 15तून 7 घालवा. 15तून 7 गेले 8 राहिले आणि 7तून 2 गेले, या ठिकाणी 5 राहिले, छेदात 2 अधिक 1 बरोबर. या ठिकाणी 2 न भाग देऊ शकतो आपण. 2 दुने 4, 1 उरला 18 झाले आणि 2 नवे 18 म्हणजे 29 अधिक 1 बरोबर 30. या ठिकाणी 26 ते 86 मध्ये मित्रांनो या ठिकाणी 30 विषम संख्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या कुठल्याही संख्येमध्ये एकूण समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत हे आपण या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो आणि याचा पुढे सुद्धा आपल्याला खूप उपयोग होणार आहे मित्रांनो. त्यासाठी अशा नवीन नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.